कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, मी खरंच खूप नशीबवान आहे सर। ज्या माणसाला मी माझं दैवत मानलं, आज आज त्याच्या घरात मला माझी हक्काची बहीण मिळाली। थँक्यू सर, थँक्यू। थँक्यू काय म्हणतो विश्वा, तू या घरचाच मेंबर आहेस, युअर फॅमिली आहे, सो डोंट से थँक्यू। थँक्यू। एवढं सगळं करूनही परत एकत्रच येते, एकमेकांना थँक्यू काय, स्माइल काय देतायत। आता मला काही करून ह्या नवरा बायकोंमध्ये फूट पाडावीच लागेल, यांच्या दिवाळीच्या सेलिब्रेशनचा एंड करावाच लागेल। एक मिनिट, मी आलो। चला यश महाराज, बसा आता तुम्ही। हो हो। दुर्गा, तू आवडतेस ना, बसा। माझी सगळी प्यादी या एजे आणि लीलानी कामातून घालवली। साळुंकेला आणायची सोय नाही, तो विक्रांत गजाआड आहे, आणि त्या श्वेताला जाग करून सुद्धा काही उपयोग झालेला नाही। हॅलो, हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी। अगं श्वेता, माझ्या एका जवळच्या मित्रांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक वधूवर सूचक मंडळ सुरू केलंय। मला वाटलं तुला इंटरेस्ट असेल म्हणून फोन केला। व्हॉट? वधूवर सूचक मंडळ? सिरियसली? तुम्ही मला उगाच चिडवण्यासाठी बोलताय ना हे? नाही ग, मी चिडवीन कशाला। आता बघ ना, तुम्हाला एवढं सगळं सांगितलं तरी तुम्ही काही धमाका केलात का? नाही ना। अगं म्हणूनच मला वाटलं की तुम्ही जहागीरदारांचा नाद सोडलाय, बरोबर ना? आता जहागीरदार नाही तर कोणाशी तरी तुला लग्न करावंच लागेल ना। नॉट पॉसिबल। एजे सोडून मी दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाहीये, मग माझा जीव गेला तरी चालेल। अरे बापरे, म्हणजे तू तर असं बोलतीयस की तुझ्या एका हातात विषाची बाटली वगैरे घेऊन उभी आहेस? म्हणजे तू आता जहागीरदारांच्या घरी येणार, त्यांना लग्नासाठी विचारणार, आणि ते नाही म्हटले की लगेच विष पिऊन मोकळी होणार, बरोबर ना? काही काय, मी असं कधी म्हटलंय? अच्छा, नाही म्हणालीस ना, मला आपलं वाटलं ग। एनिवे, तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मी कशाला विष पेन, ते पण त्या जहागीरदारांच्या घरी राहून। काय? यश मुद्दाम करू नकोस हा? मी काय मुद्दाम करतोय? बरं ठीक आहे। ताई, ताई, थांब थांब थांब। हे घे तुझं गिफ्ट। तू चक्क गिफ्ट आणलेस माझ्यासाठी? म्हणजे काय? हा, एरवी गिफ्टच्या नावाखाली फक्त पाकिट टेकवतोस हातावर। नक्की दुसरं काही नाही ना? हो, यात फटाका वगैरे अजिबात नाही हा। मला भीती वाटते आता। हो। यश, खरंच तू
माझा चॉईस कसा कळला? आय एम सरप्राइज्ड. ताई मला तुझा चॉईस नाही करणार मग कोणाला करणार? कमॉन. आणि ताई आता मी मोठा झालोय. नाही बरोबर आहे, मोठा तर झालायस तू. म्हणजे तुझ्यावर आता बारीक लक्ष ठेवायचं का? नाही 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 त्याची काही गरज नाहीये. नाही, लक्ष तर ठेवावंच लागेल. ताई हा माझा नाही रेवतीचा चॉईस आहे आणि मला खात्री आहे तुमची आवड एवढीच होते म्हणजे तुला रेवती नक्की आवडेल. छान आहे, थँक्यू. आवडला ना तुला? बस. आता एजंटची भाऊबीज. अभिराम बस आता. बेकरीसाठी जे काय लागेल तू यात ना घे. एजाव याची काय गरज होती? भाऊबीजेची भेट आहे ती, नाही म्हणायचं नसतं. घे. हो रे हो. मला आनंद आहे की एजे तुला ओवाळणी देत आहेत, पण जास्त आनंद ह्याचा आहे की एक शेफ आणि तेही एजेंसारखे शेफ तुला तुझ्या बेकरीसाठी काहीतरी देत आहेत. घे आणि आशीर्वाद घे त्यांचा. नको. एजे, हे गिफ्ट माझ्यासाठी महत्वाचं आहेच, पण मला तुमच्याकडे अजून एक गिफ्ट मागायचं. माग, जे मागायचं ते माग. माझ्या ताईच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे मला. आनंद बघायचा आहे. विक्रांत, तुझ्या भावाने खूप गुन्हे केले सरस्वती. हा विक्रांत अनेक मुलींबरोबर प्रेमाचं नाटक करायचा, त्यांचा गैरफायदा घ्यायचा आणि मग लग्न करीन असं खोटं वचन द्यायचं त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.